नमस्कार मंडळी, आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि आमच्या चाईतली ही मुलगी आहे जी की तिला 15 ऑगस्टसाठी शाळेमध्ये नऊवारी साडी घालून बोलवलं होतं, जे की लेझिम पथकामध्ये ती आहे आणि लेझिम खेळण्यासाठी नऊवारी साडी त्यांना घालून यायला सांगितलं होतं। आणि ती रात्रीच मला विचारून गेलेली होती की दीदी मला तू साडी नेसवशील का? तर मी म्हटलं ठीक आहे, तू ये सकाळी, मी तुला नेसवते। त्याचप्रमाणे ती सकाळी बरोबर आली आणि मग मी तिला तिची नऊवारी साडी नेसवून दिली। तर तुम्ही बघू शकता नऊवारी साडी मी तिला नेसवलेली आहे। कशी वाटते किंवा व्यवस्थित नेसवली आहे की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला सुद्धा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर ओजसला शाळेत सोडून आले होते त्याचे बाबा आणि त्यानंतर 1 तासभरच त्याची शाळा होती आणि ओवीचे बाबाच त्याला घेऊन आले। येता येता मस्तपैकी बलूनसुद्धा दिले। जर बाबा सोबत असतील तर हवं ते भेटतं हे त्याचं नक्की असतं आणि त्याने मागितलं असणार बहुतेक बलून, त्याच्यामुळे त्याच्या बाबांनी त्याला दिलेलं आणि तो खूपच खुश झाला होता। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे मी आणलेलं उंदीर किंवा पाल चिकटवण्यासाठी असतं आणि आमच्या घरामध्ये एक पाल येते आणि त्या पालीची मला इतकी भीती वाटते आणि मला म्हणजे खूप उपाय करून सुद्धा ते काही जात नाही आहे, म्हणून मग मी हे चिटकवायचं आणलं। आता त्या फ्रीजच्या बाजूला तिथेच पाल येते म्हणून मी तिथे ठेवलेलं, तर तिथे ओजसने त्याच्यावरच पाय दिला आणि तुम्ही बघू शकता त्याने इतका पाय खराब केलेला की मला इतकं टेन्शन आलं होतं की आता त्याचा पाय कसा धुऊ, कारण ते इतकं चिकट होतं, कारण ते गम टाईपमध्येच असतं आणि ते त्याच्यावर म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, जर उंदीर वगैरे जर चिकटून बसतात तर ते आपलीसुद्धा स्किनच आहे, त्याचप्रमाणे ते चिकटून बसलं आणि मला इतका कंटाळा आला, ते कसं काढायचं हेच कळत नव्हतं। शेवटी मी ह्याचा काथ्याचा वापर केला, पण काथ्यानेच खूप टोचत होतं। मग विचार केला ब्रशने, म्हणजे जो आपला कपड्याचा ब्रश असतो त्यानेच काढावं, कारण तो मऊ ब्रश होता खालून आणि त्याच्याशिवाय ते निघणार नव्हतं। त्याला थोडा वेळ मी पाण्यात सुद्धा ठेवलेलं, जेणेकरून पाण्यात राहून जर गम गेला तर गेला म्हणून, पण त्याने सुद्धा काही उपाय झाला नाही। त्यानंतर मी आपला कपड्याचा जो साबण असतो रिन साबण लावला आणि त्यानंतर ह्या ब्रशच्या सहाय्याने घासून काढलं। आता त्याला थोडंसं दुखतच होतं, तो रडतच होता, पण ह्याच्यावर मला सुद्धा काय पर्याय सुचत नव्हता। त्याने इतका पराक्रम केलेला, असे दररोजच त्याचे पराक्रम असतात। खरंच मला खूप कंटाळा आला। तुमच्यासुद्धा घरात असेच पराक्रम करणारी मुलं आहेत का? आणि लहान मुलं असल्यानंतर हे पराक्रम होतातच, तर कोणाच्या घरी काय काय पराक्रम मुलं करतात हे नक्की कमेंट करून सांगा। शेवटी मी आता हे सगळं व्यवस्थित त्याचे पाय स्वच्छ धुवून घेतले आणि आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय नक्की जाऊ नका। बाय बाय, श्री स्वामी समर्थ।